पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी दर सोमवारी सायकल डे पाळणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नो व्हेकल डे पाळत सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे। इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी दर सोमवारी अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात येणार आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य स्वतः एसटी बसने प्रवास करून उपक्रमात सहभागी होणार असून कर्मचाऱ्यांनीही सायकल व सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा असे आवाहन अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी केले। आपले आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे मोदी साहेबांनी जे आव्हान जे केले त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद भेटावा घ्यायचा आपल्याला मोदी साहेबांचा। त्यासाठी आम्ही एक दिवस सोमवारी बरोबर सोमवारी 8 दिवसाला आम्ही गाडी वापरणार नाही, आम्ही सायकलीवर प्रवास करणार आहोत। आता वैयक्तिक मी 30 मी इष्टीचा प्रवास होणार आहे माझा दिसचा। इष्टी पासून तिथनं माझा प्रवास जेडपी पर्यंत सायकलीवर प्रवास होणार आहे माझा। जेडपीचे जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील त्यांना मी सूचना आम्ही दिलेली समजा एक दिवस आपल्याला तो उपक्रम सोमवारी राबवायचा आहे। जर सोमवारी तो उपक्रम राबविणार आहे आपण ते आव्हान केलं युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेल टंचाईच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की वाहनं कमी वापरा। त्या मोदी साहेबांच्या आव्हानाला आम्ही जिल्हा परिषदेकडून एक छोटासा प्रयत्न करतोय। सगळे पदाधिकारी, सगळे अधिकारी, सर्व पंचायत समित्या जेवढे भी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विषयी प्रत्येक सोमवारी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी नो व्हेकल डे असा आदेश आदरणीय अध्यक्ष दीपकजी वैद्य साहेब आणि आम्ही दोघांनी मिळून सूचना सेवा साहेबांना करणार आहेत आणि तशा सूचनाखाली सर्व अधिकाऱ्यांना स्वतः शिवसाहेब परिपत्रक काढूनच देणार आहेत। या निर्णयामुळे इंधन बचतीसोबतच पर्यावरण जनजागृतीलाही चालना मिळणार आहे।